या नरदेहाला येऊन सार विचारावं. सार म्हणजे किती कर्तव्यता काय ती विचारावी या नरदेहाची. या नरदेहाचं अंतिम ध्येय, डेस्टिनेशन नक्की काय आहे ते विचारावं. म्हणजे विचारताना एक गोष्ट सूक्ष्म लक्षात घ्यायची. सूक्ष्म गोष्ट ते एखाद्याने गुगलला एखादा आता विचारला की आता तो एखाद्या ठिकाणी उभा आहे. गुगलला मला आता इथून कुठे जायचंय, जुहूला जायचंय, पत्ता विचार. तो गुगल पहिला प्रश्न विचारते, जुहू आहे तिथं आहे, तू आता कुठे सांग. तुझं लाईव्ह लोकेशन काय आहे ते सांग, म्हणजे मी तुला तुझ्या ठिकाणापासून पोहोचायचं कुठं आणि कसं जायचं हे मी तुला नक्की सांगू शकेन. जुहू मुंबईतच आहे, तू कुठे आहेस. ज्यावेळेला तो सांगतो हा मी इथे आहे, आता मला सांग, मग त्या तो उभा असलेल्या ठिकाणापासून त्याला तो गुगलला केला, त्याच्या निरीक्षित ठिकाणाचा बरोबर पत्ता कशा कशा पद्धतीने, किंवा तू जर लोकलने गेलास तर इतका वेळ लागेल, टॅक्सीने गेलास तर कदाचित 2 दिवस लागतील, कारण ट्रॅफिक, चालत गेलास तर इतकी वेळ लागेल, अमुक वेळ लागेल, तमुक वेळ लागेल, हे सगळ्या या गोष्टीची तो माहिती देईल. किंवा तू कुठं आहेस हे सगळ्यात महत्वाचं आहे. तसं या जीवाला अंतिम सच्चिदानंद पद कुठं आहे असं या जीवानं शिवाला विचारलं. या जीवानं शिवाला विचारलं. शिवानं उत्तर दिलं, तू कुठं आहेस. जर नरदेहात जर असशील, हे जीवा तू जर नरदेहात असशील तर तुला मी नक्की सांगू शकेन, मी जे सांगेन ते तुला कळेल आणि त्याप्रमाणे तुला प्रवास करणं सोयीचं जाईल. इतर देहामध्ये असता असता प्रश्न पडला असता, त्याला सांगावं लागला असती नरदेहात ये आणि मग पत्ता तसं याला सांगितलं आणि लोकेशन टाक तर तुला पत्ता कळेल. तसं या शिवानं जीवाला सांगितलं नरदेहात ये, आता काय कर, सार विचार. आणि मग त्याप्रमाणे तो मार्ग सांगितला. तो मार्ग सांगितला, त्या मार्गाचं विवरण जे आहे ते इतकं सुंदर दिलेलं आहे. हो शास्त्रज्ञ विस्तृतप्रमाणे विशेषत्वाने दिलेलं आहे की आता मी जीव आहे, को हम कथमिदं जातम को वै कर्तास्य विद्यते उपादानं किमस्तीह विचार सोय विदुषः. या जीवानं आधी स्वतःकडे पाहिलं, विचार करायला लागला, को हम मी कोण. अचंबित झाला, आहा अरे केवढा आनंद इथे आल्यानं. ज्यावेळेला त्याला जाणीव झाली आणि लक्षात आलं मी चिदानंद रूप शिवोहम शिव, या ज्ञानाची कवाडं उघडली या नरदेहात आल्यानंतर. या नरदेहात आल्यानंतर ज्ञानाचे दरवाजे मोकळे झाले. जसे मुंबईत आल्यानंतर सगळे दरवाजे मोकळे होते. तुला कुठं जायचंय सांग, तुला काय करायचंय, फिल्म इंडस्ट्रीत जायचंय तिकडे जा, कॉर्पोरेट सेक्टर मध्ये जायचंय अमुक कर, तमुक कर, गुंड व्हायचंय तमुक ठिकाणी जा, मंत्री व्हायचंय अमुक ठिकाणी जा, पानाची टपरी जा. म्हणजे मग मला घालून तू कालांतराने
नका मागे सोडून द्या. आपल्याला माहिती आहे वेगळं सांगण्याची गरज नाही. मुंबईत आल्यानंतर सगळे मार्ग जसे खुले होतात, करणाऱ्याला सगळं काही आहे, काहीच न करणाऱ्याला काहीच नाही. होईल ज्याला करायचं नाही ना, उद्युक्त होतोय, त्याला सगळं होईल. म्हणून हा आनंद मिळाला त्याला. कोण मी कोण कथमिदं जातम्